परवाच्या दिवशी माझा विरोधक आहे, ज्याने भोसरीला, मी त्याचंही नाव आता घेणार नाही, ज्याने भोसरीचं आंदोलन उभं केलं होतं, जरांगेच्या मी विरोधात बोलते म्हणून, जे भोसरीला आंदोलन केलं होतं ना ज्याने, तो माणूस बरं का, तोच माणूस मी परवाच्या दिवशी जेव्हा एका जणाला बोलले, एक चालू होता की भोसरीला जे आंदोलन ज्याने माझ्या विरोधात मध्ये घडवलं होतं किंवा उभं केलं होतं, त्याच व्यक्तीने परवाच्या दिवशी ज्या वेळेला जरांगे पाटलाच्या एका कार्यकर्त्याचं नाव घेतलं, तर तो व्यक्ती कुणाला तरी बोललाय की कशाला संगीता वानखेडेने त्याचं नाव घेऊन मोठं केलं. म्हणजे ही लोक मान्य करतायत की मी जर एखाद्याचं नाव घेतलं ना तर तो माणूस मोठा होतो बरं का. हां, तर हे त्या व्यक्तीने म्हटलंय, ज्यांना मी दादा बोलते ना, त्या दादांजवळ ते बोलले काय गरज नव्हती तिला, ठीक आहे तो चुकीचाच आहे माहिती आहे, जरांगी पाटलाचाच दुसरा कार्यकर्ता होतो की हा चुकीचाच आहे, पण हिनं नाव घेऊन त्याला मोठा केला. ही माझ्या लाईव्हची किमया आहे बरं का, की माझे सबस्क्रायबर जे आहेत ना, ते काय त्या लोकांना पसंत करत नाही, पण ते कोण आहे सर्च करून बघतात. म्हणून मला खूप जणांनी सल्ला दिलेला आहे की ताई, तुम्ही एखाद्या व्यक्तीवर बोलायचं असं हे असल्या थुतुरमुतूर नक्कीच बोला, परंतु त्यांची नावं घेऊ नका आणि त्यांना मोठं करू नका. हां, तेच की मी नाही बोलले काहीच. तुम्ही खूप माझ्याबद्दल खूप वाईट 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 बोललात की मी कुठंतरी चिडावी, मी कुठंतरी तुमच्याबद्दल चुकीचं बोलावं, पण नाही, मला जाण आहे तुमच्या ताटातमध्ये खाल्लेल्या घासाची. त्यामुळं मला विचार पटले नाही म्हणून मी वेगळी झाली. माझ्यावर काय काय लांछन लावण्यात आलं. पहिलं तर त्या लेकरांना, जी मुलं तुमच्याकडे जोडल्या गेली होती त्या मुलांना, हां, तर अन्याय तेथे प्रतिकार ही संघटना माझी आहे आणि ती जगजाहीर आहे. आज नाही, मी 15 वर्षापासून काम करते. स्त्री शक्ती संस्था आहे माझी आणि अन्याय तेथे प्रतिकार ही संघटना आहे. फक्त मी रजिस्टर केलेली नव्हती आणि आता ती रजिस्टर लवकरच होणार आहे. जी कोण लोक त्या संघटनेला मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे, माझी विनंती आहे त्यांना, अजिबात माझ्या संघटनेला मलिन करू नका. ती संघटना माझी आहे, त्याचा लोगो मी रजिस्टर केलेला आहे दिल्लीमध्ये आणि माझी संघटना ही दिल्लीमध्येच रजिस्टर होती लवकरात लवकर. हां, तर माझ्या संघटनेवर नका असा कब्जा करू. तुम्हाला ताबे मारायची सवय आहे, माझ्या संघटनेवर ताबा मारू नका, माझ्या संघटनेच्या नावावर ताबा मारू नका. का बरं स्वतःचं अस्तित्व निर्माण करत नाही तुम्ही लोक? का माझ्या संघटनेला धरून चिटकलेत? माझी संघटना आहे ना ती. नाही, संगीता वानखेडेच्या कुठल्याच गोष्टीला तुम्ही नाही चिटकायला पाहिजे, सोडून द्यावं ते नाव. का माझ्या संघटनेचं नाव घेऊन पळताय आणि स्वतःलाच मोठं करताय माझ्या संघटनेचं नाव चिटकवून? अजिबात चिटकवायची गरज नाही. अन्याय तेथे प्रतिकार हा माझा नारा होता, ब्रीदवाक्य होतं आणि अन्याय तेथे प्रतिकार या नावाची संघटना मला रजिस्टर करायची, हे मला कितीतरी दिग्गजांनी सांगितलेलं होतं. जे 1000 दिग्गज जे मला जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून सांगतायत की या नावाची संघटना तू रजिस्टर कर, हे कितीतरी दिग्गज मी उभं करू शकते की मला किती जणांनी हा सल्ला दिलेला होता. परंतु मी काही माझ्या घरगुती टेन्शनमध्ये असल्या कारणाने किंवा माझ्या भावाचे आजारपण असल्या कारणाने मी त्या गोष्टी नाही करू शकले त्यावेळेला, परंतु मी आत्ता केलं आहे. त्यामुळं रिक्वेस्ट आहे माझी, माझ्या संघटनेचं नाव घेऊन चिटकून कामं करू नका. स्वतःचं संघटनेचं नाव स्वतः निर्माण करा आणि स्वतः मोठं करा ना त्याला. का नाही तुमच्यातमध्ये धमक ते नाव मोठं करण्याची? कशाला कुणाचं नाव घेऊन पळताय? कशाला कुणाचं नाव चोरताय? नका चोरू माझ्या संघटनेचं नाव. असं चोरलं म्हणजे तुमचं होणार नाही. मी वारंवार सांगत असते की एखाद्याच्या जमिनीवर जर 7/12 त्याच्या नावाने असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही हक्क गाजवायचा प्रयत्न केला तर तसं होत नसतं, कारण 7/12 हा त्याच्या नावावर असतो. तुम्ही जर तो ताबा घेतला म्हणजे ते 7/12 तुमच्या नावावर होत नाही. फार मी संयमाने घेतलेला आहे आणि अजूनही मी संयमानेच घेते. परंतु तुम्ही जातीचं विक्टिम कार्ड खेळून मला त्रास देऊ शकत नाही, कारण मला असं वाटतं तुमच्यापेक्षा 1000 पटीने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भक्त आहे आणि मी त्यांच्या विचारांची फार फार आदर करणारी बाई आहे मी. त्यांच्या विचारांचा आजच नाही, ज्या वेळेला मी या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं ना तेव्हापासनं मी त्यांच्या विचारांचा आदर करते आणि त्यांच्या विचारावरच मी चालते. मी कधीच जातीभेद केला नाही. हो, मी धर्मवेडी आहे बरं का, अगदीच धर्मवेडी आहे, परंतु मी जातीभेद कधीच केला नाही, बिलकुल केला नाही, करणार नाही. परंतु फार जे काय चालू आहे ते भयंकर चालू आहे पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये सुद्धा फार 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 भयंकर चालू आहे. आणि जिथं जाईल, ज्या पोलीस स्टेशनला जाईन तिथून काहीतरी वेगळंच ऐकायला येतं की ताई काय आहे, आणि त्यावेळेला मी म्हणत असते मला काहीच सांगू नका, सॉरी, माफ करा, मी ओळखतही नाही. हे शब्द माझे असतात. पण आत्ता मला बोलण्याचं काय वेळ येते का, तर माझ्या संघटनेचं नाव घेऊन तुम्ही जे करा, तुम्ही प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, प्रत्येकाने करावं, परंतु संविधानाच्या चौकटीत राहून करा आणि स्वतःचं करा. दुसऱ्याचं नाव घेऊन पळायचं, दुसऱ्याचं नाव चिटकायचं नाही का, हे करू नका, बिलकुल करू नका आणि हे शोभतही नाहीये तुम्हाला बरं का.
जशा तुम्ही आहात ना वाघासारख्या, तसं वाघासारखं तुमचं नावही तुम्ही स्वतःच हे करा ना. माझं नाव का चोरताय? माझ्या लेकींची शपथ घेऊन सांगते, माझ्या देवाची शपथ घेऊन सांगते मी, की ती संघटना माझी आहे, ते नावही माझं आहे. जबरदस्ती तुम्ही अध्यक्ष पण स्वतःला घेतलं होतं, कारण तुम्ही स्वतः बोलल्या होत्या मला अध्यक्ष व्हायचंय. म्हटलं व्हा, जाऊ द्या, काय त्यातमध्ये मला काही त्याच्यातमध्ये मला माहिती नव्हतं की तुम्हाला बॉसगिरी करायची त्याच्यावर, आणि तुम्हाला गुलाम करायचं होतं, पण ते तुम्हाला झालं नाही. ते तुमच्याकडनं झालं नाही, कारण संगीता वानखेडे नक्कीच गुलाम झाली असती जर तिथं संविधानिकरित्या तुम्ही काम केलं असतं तर. परंतु असंविधानिकरित्या ज्या वेळेला काम केलं जातं तिथं संगीता वानखेडे उभी राहत नाही. कारण मी वारंवार सांगत असते, मी छत्रपती शिवरायांच्या विचारांची पाईक आहे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची पाईक आहे, मी त्यांच्या विचारांची पाईक आहे बिलकुलच, आणि त्यांच्या विचारांवर मी चालते. काहीतरी कॅमेरा ऑन करायचा आणि काहीतरी बडबड करायची, कोणाला तरी धमक्या द्यायच्या फुकटच्या, हे काम मी करत नसते. मी धमक्याही देते ना, त्या संविधानिकरित्याच देते. संविधानाला धरूनच देते आणि अभ्यासपूर्ण मांडणी करते. ही माझी ओळख आहे. उगाचच काहीतरी थित्रेगिरी करायची हे माझ्या रक्तात नाहीये आणि ते मी कधी करतही नाहीये. म्हणून मी सांगते की मी झुंडीने कधीच काम करत नाही. मी कधीच माणसं शोधत नाही माझ्या ग्रुपमध्ये या अजिबात नाही, किंवा मी कुणाला जाऊन चिटकत पण नाहीये. मला मात्र चिटकतात, काही कारण नसताना लोक चिटकतात, काही कारण नसताना मला फोन करून आहे ना ओढण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यामध्ये. मी नाही ओढल्या जाते. ठीक आहे, मी एखाद्याच्या सोबत जोडलेही असेल ना तरी ते कालांतराने, बरं का, कालांतराने मी त्यांच्यापासून बाजूला होते. ज्या वेळेला मला त्यांचं कळतं ना खरं रूप, त्यावेळेला मी नाही थांबत. मग माझा कितीही फायदा होते तिथं, अजिबात नाही. किती 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 खोटं 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 मांडण्यात आलं की त्या माझ्या पोरांना तू तोडलं. मी नाही तोडलं ग बाई, पोरं तुझ्यापासून कधीच दूर गेले होते, कारण पोरांना तू किती फसवलं हे तुझ्या जीवाला विचार. पोरं खरंच तुझ्याकडेच आलेली होती, माझ्याकडे नव्हती आलेली ती पोरं, तुझ्याकडेच आली होती. पण ज्या वेळेला तुझं काम त्यांना पटलं नाही त्यावेळेला त्या मुलांनी मलाही सांगण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती ना, की नाही नाही तू फार चांगली असं वाटलं होतं. ज्या वेळेला मला काही गोष्टी रेकॉर्डिंग ऐकवण्यात आल्या त्यावेळेला मी विश्वास ठेवला की अरे बापरे, एवढं मोठं काळं बेरं माझ्याबद्दल माझ्यासोबत राहून या बायका शिजवतात. की ज्या वेळेला शिक्रापूरला रेड झाली त्यावेळेला त्या शिक्रापूरच्या रेडमध्ये पत्रकाराने मला सांगितलं की ताई मला असं सांगण्यात आलं बातमी लावताना की त्या वानखेडेचं नाव नाही टाकलं तरी चालेल. अरे काय काय संबंध काय तिचा? नाही, मला गरजच नाही त्या गोष्टींची. पेपरला नाव यावं कुठं म्हणून मी कामच करत नाही. लक्षात घ्या, अजिबात नाही, बिलकुल नाही. पण तुमची मानसिकता आणि तुमचे विचार काय रे? एखाद्या व्यक्तीला सोबत ठेवायचं आणि त्याच्याबद्दल षडयंत्र रचायचं, त्याच्याबद्दल गलिच्छ बोलायचं. माझ्या माघारी दिवसभर माझ्याबद्दल गलिच्छ बोलत राहायचे तुम्ही, की आता ज्या वेळेला मला ती लेकरं सांगतात ना माझ्याबद्दल काय काय कांड करत होत्या आणि काय काय बोलून हसत होत्या, मला फार म्हणजे वाईट वाटलं. पण नंतर त्याच लेकरांनी मला समजावलं की ताई कशावर रडताय तुम्ही आणि कुणाच्या ह्याच्यावर, कुणाबद्दल. जे मी कधी एक शब्दही बोलले नाही ते माझ्यावर लावण्यात आलं की ही अशी बोलली तशी बोलली, का तर फक्त मी भांडण काढावं आणि माझ्यावर यांना ॲट्रॉसिटी टाकता यावी या उद्देशाने यांनी मला खूप उचकवण्याचा प्रयत्न केला. परंतु तुमचे विचार जे आहेत ना माझ्यापुढं, तुमच्या विचारांना झुकावं लागलं, कारण माझे विचार संविधानिक आहे. आणि ज्या वेळेला संविधानिकरित्या तुम्ही चालता ना त्यावेळेला कितीही मोठा बलाढ्य असू दे बरं का समोर, त्याला झुकावंच लागतं. मी संयमानं घेतलं. मी अजिबात कुठल्याच गटारात मध्ये जाण्याचा प्रयत्न केला नाही. मला माहिती गटारात दगड टाकला ना ते शिंतोडे आपल्यावर उडणारे, म्हणून मी शांततेने घेतलं. पण आता जे 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 येतंय ना कानावर, किती भयान आहे ना सांगू शकत नाही मी. की अक्षरशः रेडला गेल्यावर जर तिथं काहीच सापडलं नाही यांना तर ह्या खिशात मध्ये पॅकेट नेऊन तिथं टाकतात आणि यांच्यावर कारवाई करा म्हणतात. का तर तो माणूस पैसे देत नाही यांना. इतकं खोटं वागावं, इतकं खोटं वागावं, भयंकर आहे जे आहे ते. हरकत नाही, करा तुम्ही, परंतु विनंती आहे माझी, वजा धमकी आहे. अन्याय तेथे प्रतिकार हे नाव माझं आहे. ठामपणे आजही छाती ठोकपणे सांगते, नका चोरू ते नाव माझं. नाही तुमचं होणार आहे. असं चोरलं म्हणजे तुमचं होणार नाही बरं का. चोरून ते नाव घेऊ नका माझं. स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. तुम्हाला चॅलेंज आहे माझं. तुमचं नाव मोठं करा ना, तुमचं घ्या, तुमचं नाव तुम्ही निर्माण करा आणि मोठं करा. कशाला माझं नाव घेऊन जगताय? माझ्या संघटनेचं नाव घेऊन जगताय. ती संघटना माझी आहे आणि ते नावही माझं आहे, लक्षात ठेवा. बाकी किती तुम्ही करण्याचा प्रयत्न केला ना त्याला 7-12 तुमच्या नावावर, तर तो होणार नाही आहे. होणार नाही, लक्षात घ्या. चला, हरकत नाही, चांगले काम करा. शुभेच्छा आहे तुम्हाला. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खराब करू नका. शिवछत्रपतींचं नाव खराब करू नका.
मलिन करू नका. कुणीच करू नये हे, कुणीच करू नये.